पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापुरात एका घरकुल प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पार झाला। आपल्यासोबत काही लाभार्थी आहेत ज्यांना त्या घरकुल योजनेचा लाभ मिळाला आहे। काय सांगाल, पहिली भावना, हक्काचं घर मिळतं आहे आज, इतक्या वर्षाचं तुमची प्रतीक्षा संपली, काय पहिली भावना? काय चेपी असतोच काय खूप आनंद वाटला आम्हाला घर मिळालं ना, ते आडम मास्तरमुळे आम्हाला घर मिळालं आणि आम्ही इथं मोदी हाताने चावी पण घेतलं, खूप आनंद वाटला आम्हाला। स्टेजवरती एक दृश्य पाहायला मिळालं, पंतप्रधान नरेंद्र मोदी तुमच्याशी संवाद साधतात, काय नेमका तो संवाद होता? थेट मोदींशी तुम्ही संवाद साधलेला आहे? त्यांनीच विचारलं, तर नाव विचारलं, घरचं नाव, माझं नाव विचारलं आणि त्यांना काय काम करते म्हणून त्यांना पण विचारलं। एवढं। तुमची काय भावना? आज हक्काचं घर मिळतंय तुम्हाला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तुम्हाला चाव्यांचं वाटप झालेलं आहे, चांगलं वाटलं मला खूप। मला स्वप्नात बी नव्हतं इथं यायचं, स्टेजवरती जातो म्हणून। आज पूर्ण स्टेजवरती बी गेलो, नरेंद्र त्यांच्याशी ती थोडा शब्द बी त्यांनी बोलला, माझे मी बी बोललो, ते खूप आनंद वाटला मला बी। त्यांनी बोलता का नाही, फक्त चावी दिला, मी निघालो असंच मला वाटलं होतं। कारण त्यांनी बोलला म्हणून मला हात बी घातला थोडा, हा शब्बास म्हणलं, असं वाटलं मला, लय आनंद वाटला का बाबा माणसं आहे थोडं गरिबांचा त्यांचा। मोदींनी तुमच्या पाठीवरती हात हात ठेवून मला समजून हे सांगितलं, बस मग अभिनंदन, काम 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 काय करतो म्हणलं, माझं दुकान आहे मंगल मंडळ। ठीक आहे चालते। किती वर्ष घराची वाट पाहिली? मी 12-13 वर्षापर्यंत मी घरा वाट बघितलो। तेव्हा म्हणलं तर पहिला 10,000चा भरलो होतो, त्यामध्ये नंबर आला नाही, हे 15,000 मध्ये नंबर भेटला मला, तेवढंच आता। या 10-12 वर्षामध्ये काय मेहनत केली किंवा काय संकट आले? मेहनत केलो मास्तरमुळं, आम्ही लढायला गेलो, कुठं मोर्चाला गेलो, असं चला आता तिकडं लाईट बिल चला, लाईट बिलला बी 30-40 मागितला त्याने, आता 200-250 रुपयाला मध्ये आपल्याला लाईट बिल द्यायला लागला त्याने। शुभेच्छा तुम्हाला, स्वतःचं एक घर होतंय। काय सांगाल, पहिली काय भावना आहे आज तुमचं हक्काचं घर तुम्हाला मिळालं इतक्या वर्षानंतर? 20 वर्ष झालं आम्ही पत्राच्या घरमध्येच होतो। आज आपला आडम मास्तरच्या ह्याच्याने आम्हाला हे माडा सोसायटी रेनगरचा रूम भेटलं आणि नरेंद्र मोदीच्या हाताने बी चावी भेटलं, त्यांचं संकट बी आम्हाला सोपी बघायला बी भेटलं। फार त्यांना बी विचारलं काय काम करतात म्हणून, घर काम म्हणून सांगितले। आमच्या मालकांना बी विचारले, आमच्या मालकाला विचारून त्यांना बी सांगितलं, विचार त्यांना। काय पहिली भावना? हक्काचं घर मिळालं, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तुम्हाला चावी मिळाली आज। पहला बहुत साल से पतरे पे घर पे रहता था, अभी स्लैब का घर मिला बोल तो हम लोग फुल एक्साइटेड। इसका कारण होता है हमारा MLA साहब माजी, बहुत साल से स्ट्रगल कर रहे हैं गरीब लोगों के लिए, और काम होने तक छोड़ा भी नहीं, वो सक्सेस किया, यहाँ तक लाया। आडम मास्टर उनको धन्यवाद करता हूँ। ऐसी केंद्र से नरेंद्र मोदी सरकार जो भी फाइनेंशियल हेल्पिंग है वो किया, लेकिन वो मैं स्टेज पे उनको मिलने गया था, शोल्डर पे हाथ लगा के बोला, तो उनको कैसा लगा? मेरे को अच्छा लगता है, बहुत अच्छा लगता है। क्या काम करते हो? मैं लेबर काम करता हूँ। तो इससे मतलब क्या है, गरीब का ध्यान उनका ऊपर है, ध्यान है। कितने साल से आप अपने घर की राह देख रहे थे? 20 साल से देख रहे थे, 20 साल से। ये 20 साल में आप किन किन लोगों को मिले, क्या क्या आपको तकलीफें सहनी पड़ी? बहुत मास्टर का स्ट्रगल में मैं पार्टिसिपेट किया, हर एक फंक्शन में मैं पार्टिसिपेट करता हूँ, और आडम मास्टर का जो भी पब्लिक फंक्शन में वो पार्टिसिपेट करता हूँ। बहुत साल से हम तकलीफ में था, पत्रिका घर पे रह के, तो अभी बहुत खुश है, बहुत खुश है। अगर यही विकास मुद्दा देश पे चालू रह गया तो गरीब लोग का जो प्रश्न है ना, धीरे धीरे कम होते जाएगा। बहुत बहुत बधाई आपको। हे होते लाभार्थी ज्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळाल्या आहेत। त्यांनी आपलं जे आनंद आहे तो साम टीव्हीशी बोलताना व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन अरविंदसह मी सूरज मसूरकर, साम टीव्ही, सोलापूर। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।